नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात पारंपरिक खानदेशी तसेच वराडी पद्धतीची अतिशय चविष्ट खूप चटकदार अशी आमसूलच्या कढीची रेसिपी किंवा कोकम कढीची रेसिपी अतिशय सोपी आहे। चला तर बघूयात आता याची कृती। आमसूलाची कढी किंवा कोकमची कढी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 5 ते 6 आमसूल किंवा हे कोकम मी साधारण 1 तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। ह्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। त्यानंतर 1 टेबलस्पून शेंगदाणे देखील मी पाण्यामध्ये 1 तासासाठी भिजत ठेवले आहे आणि साधारण 2 ते 2.5 टेबलस्पून आपल्याला बेसन लागणार आहे। सर्वप्रथम ह्या बेसनामध्ये आपण पाणी घालू आणि ह्या पाण्यामध्ये हे छान मिक्स करून घेऊ। यामध्ये गाठी गोठळ्या राहायला नको, नीट मिक्स करा। बेसन मी पाण्यामध्ये छान मिक्स करून घेतलं। आता आपण हे बाजूला ठेवून देऊ। फोडणीसाठी कढईमध्ये साधारण 1.5 टेबलस्पून तूप गरम करायला ठेवलं आहे। तुपाऐवजी तुम्ही तेल देखील वापरू शकता, पण तुपाची फोडणी मस्त लागते। तूप गरम झालं की त्यामध्ये चिमूटभर मोहरी घालूया, जिरे, चिमूटभर मेथी दाणे घालू, चिमूटभर हिंग, 1 टीस्पून आलं आणि लसूणची पेस्ट, आज साधारण 4 ते 5 व्यक्तींसाठी मी ही कढी बनवत आहे। सर्व साहित्याचं प्रमाण त्याच पटीत तुम्हाला सांगितलं आहे। आलं लसूण जरा परतून झालं की यामध्ये 2 टेबलस्पून किसलेलं सुकं खोबरं घालायचं आहे। अगदी बारीक किसणीवर हे सुकं खोबरं किसून घ्या। थोड्या वेळासाठी हे परतून घेऊ। आता यामध्ये चवीनुसार हिरवी मिरची घालूया, 5 ते 6 कढीपत्त्याची पानं, मंद आचेवर आता हे छान हलक्या तांबूस रंगाचं होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे। आंबट गोड तिखट चवीची ही कोकमाची कढी किंवा आमसुलाची कढी अप्रतिम लागते। खानदेशामध्ये वराडामध्ये आवर्जून बट्टीच्या जेवणाबरोबर, रोडग्यांच्या जेवणाबरोबर, बाफल्यांच्या जेवणाबरोबर ही कढी असतेच असते। अगदी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये, सामुदायिक कार्यक्रमांमध्ये चुलीवर ही कढी बनवतात, खूप मस्त लागते। तुम्ही हिवाळ्याच्या दिवसामध्ये गरमागरम वाफाळत्या भातावर खायला देखील ही कढी बनवू शकतात, खूपच मस्त लागते। ज्यांच्या जिभेला चव नाही, काही खाण्याची इच्छा नाही, त्यांनी तर आवर्जूनच खाऊन बघा। चिमूटभर हळद घालूया, 1 टीस्पून गरम मसाला घालायचा आहे। आता यामध्ये साधारण 2 ते 2.5 ग्लास पाणी घालू। इथे मी जवळजवळ 1 लिटर पाणी यामध्ये घातलं आहे। तुम्ही जर ग्लासनी मोजलं तर साधारण 3 ग्लास वगैरे पाणी असेल। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। हे भिजवलेले शेंगदाणे घालायचे आहे, भिजवलेले कोकम किंवा आमसूल, जेवढे आमसूल घातले त्याच्या दुप्पट गुळ घालायचा आहे। गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात, पण आमसुलाच्या दुप्पट यामध्ये गुळ घालावा, म्हणजे चव खूप छान येते। आता याला एक उकळी येण्याची आपण वाट बघूया। हे बघा, आता याला मस्त उकळी आली आहे। आता आपण हे जे बेसन पाण्यामध्ये मिक्स केलं होतं हे थोडं थोडं यामध्ये घालू आणि सतत हे ढवळत राहायचं आहे। सुरुवातीला कढी जरा पातळच ठेवा, कढी जसजशी शिजते तशी तशी ती अजून अजून घट्ट होत जाते। आता याची कन्सिस्टन्सी अगदी योग्य आहे। त्याला उकळी येईपर्यंत आता आपल्याला सतत ढवळायचं आहे, नाहीतर बेसन फाटल्यासारखं होईल। बघा, याला आता खूप छान उकळी आली। यावर अर्धवट झाकण ठेवू आणि कढी 7 ते 8 मिनिटांसाठी मस्त शिजवून घेऊ।
हे बघा, कढी 7 ते 8 मिनिटांसाठी छान खळखळून शिजली आहे. कन्सिस्टन्सी देखील बघा, याच पद्धतीची आपल्याला हवी. आता सर्वात शेवटी यामध्ये कोथिंबीर घालूया. पारंपरिक खानदेशी तसेच वराडी पद्धतीची अतिशय चविष्ट खूप चटकदार अशी आमसुलाची कढी किंवा कोकम कढी तयार आहे. ही कढी तुम्ही रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी किंवा गरमागरम वाफाळत्या भातावर खाण्यासाठी करून बघा, खूप मस्त लागते. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कळवा. आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.